हाय यूट्यूब फॅमिली, राणी दैफळे व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। बरेच दिवस झाले आपले चॅनलवर व्हिडिओ नाही आलेले, तर आपण आज मातीचा तवा कसा वापरायचा याचा व्हिडिओ तयार करणार आहोत। हे बाजारातून असे 2 मातीचे तवे आणलेले आहेत। हे आपले 2 तवे मस्तपैकी आहेत। हे तवे आपण कसे वापरायचे कसे नाही ते आज बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। हे अशा पद्धतीत टोपल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। पाणी घेतल्यानंतर हे मातीचे तवे आपण असे पाण्यामध्ये ठेवून देऊ। आपण मातीचा तवा पाण्यामध्ये तवा ठेवल्यास कसं असं तव्याला बुडबुडे येत आहे आणि मातीचा या वास एवढा छान येत आहे की खूपच छान असा आपण तवे मातीच्या ह्याच्यामध्ये असं पूर्ण ठेवून देऊ। मस्तपैकी असे बुडबुडे येत आहेत। आपल्याला 1 तास असं ठेवून घ्यायचं आहे। हे 1 तास झाल्यानंतर हे आपल्याला पाण्यातून बाहेर मातीचे तवे काढून घ्यायचे आहेत। आपण दोन्ही पण तवे हे पाण्यातून बाहेर काढून घेतलेले आहेत। आपण मस्तपैकी कडकडीत उन्हामध्ये हे वाळवून घेऊ तवे, कारण की हे पाणी आपलं पूर्ण सुकून गेलं पाहिजे म्हणून उन्हामध्ये वाळवून घेऊत आपण। हे कडकडीत उन्हामध्ये हे आपण तवे वाळवून घेतलेले आहेत। आपले हे तवे लाल मातीचे आहेत। तुम्ही ही काळ्या मातीचे सुद्धा तवे बाजारामध्ये अवेलेबल आहेत। वेगवेगळे मातीचे भांडे अवेलेबल आहेत। कुकर सुद्धा अवेलेबल आहे बाजारामध्ये। पूर्ण जे म्हणसाल ते तुम्हाला मातीचे भांडे भेटतील, लाल मातीचे, काळ्या मातीचे। हे मस्तपैकी आपले हे तवे सुकलेले आहेत मस्त उन्हामध्ये। आता आपण हे सुकल्यानंतर पुढे काय करायचं ते पाहूत। हे असा तवा तवा घेतल्यानंतर हे असं आपण त्याच्यावरती तेल टाकून घ्यायचं। तुम्ही ब्रशच्या साहाय्याने किंवा असं असा कापसाचा गोळा घ्यायचा। आणि मस्त अलगद हातानं असं फक्त पुसून घ्यायचं आहे आपल्याला तेल तव्याला। अशा पद्धतीत तेल पुसून घ्यायचं। दोन्ही साईडकडून घ्यायचं, मागून पुढून दोन्ही साईडकडून तेल पुसून घ्यायचं। तुम्ही कोणची पण मातीचे भांडे आणा, अशाच पद्धतीनं जे कोणचं भांडं आणसाल त्या भांड्याला अशा पद्धतीत पहिल्यांदा 1-1.5 घंटा पाण्यामध्ये भिजू घाला। हे आता आपण दुसऱ्या पण तव्याला, पहिल्या तव्याला जसं आपण तेल लावून घेतलेलं आहे तसं दुसऱ्या पण तव्याला तेल लावून घेणार आहोत।
पहिल्यासारखंच लावून घ्यायचं आहे आता पण. तुम्हाला कोणची भांडी आणायची, जे तुम्हाला आवडेल ते भांडी आणून तुम्ही पहिले 1-1.5 घंटा पाण्यात भिजू घालायचं, मस्त वाळून घ्यायचं उन्हामध्ये वाळून घेतल्यानंतर भांडी कोरडी झाली की हे अशा पद्धतीमध्ये तेल लावून घ्यायचं. ब्रशच्या साहाय्याने घ्या किंवा असं मी जशा पद्धतीत लावून घेत आहे तशा पद्धतीत लावून घ्या तुमच्या आवडीनुसार. ब्रश असेल तर ब्रशनं लावून घ्या, ब्रश नसेल तर हे सरळ साधी सोप्या पद्धतीनं असा मस्तपैकी कापसाचा गोळा घ्यायचा आणि मस्त तेल लावून घ्यायचं. आपण ह्या दोन्ही पण तव्याला आपण दोन्ही पण तव्याला तेल लावून घेतलेलं आहे. आता मस्तपैकी हे उन्हामध्ये वाळून घ्यायचं. 1 दिवस उन्हामध्ये वाळून घेऊ. मग याच्यावरती पोळ्या करायला हे आपला मातीचा तवा तयार होतो. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कसे नाही मला कमेंट करून सांगत जा. यूट्यूब फॅमिली, बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवर आपला व्हिडिओ आलेला नाही. तुम्ही ह्या लाल मातीचा तवा कसा वापरायचा हे व्हिडिओ आपण तयार केलेला आहे, तुम्ही नक्की पहा. राणी दैफळे व्हिडिओ हे पूर्ण व्हिडिओ पहा तुम्ही. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच तुम्हाला नवनवीन वेगवेगळे व्हिडिओ पाहायला भेटतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.